वेश्या व्यवसायावर रेड फक्त नावापुरती. अनधिकृत बांधकामामध्ये वेश्या व्यवसाय जोमात. आयुक्त आणि पोलीस कोमात. माळीवाडा परिसरामध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट. मंदिराच्या आजूबाजूलाच 2 नंबरचा व्यवसाय जोमात. याला कारणीभूत पोलीस प्रशासन आणि आयुक्त. खाली वडापावचा व्यवसाय आणि वरती वेश्या व्यवसाय असा धंदा जोरात सुरू आहे. त्या भागातील नागरिकांनी अनेक वेळा पोलीस प्रशासन आणि आयुक्त यांना तक्रार करून देखील या धंद्यांवर कारवाई होताना पाहायला मिळत नाही. दरम्यान परिसरातून ये-जा करणाऱ्या महिलांना आणि नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. शहरात गजबजलेला हा भाग व त्या ठिकाणी सुरू असलेले असे अवैध धंदे याला संपूर्ण पाठबळ पोलीस प्रशासनाचे असल्याचं दिसतंय. नागरिकांच्या सांगण्यावरून या ठिकाणी रेड टाकली जाते, मात्र पुन्हा 10 मिनिटांनंतर वेश्या व्यवसाय सुरू होतो असं देखील नागरिकांचं म्हणणं आहे. शहरातील माळीवाडा वेशीच्या आत असलेल्या हॉटेल साकळाईच्या लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली आहे. या छाप्यात पोलिसांनी संशयित संदीप राजू सकट वय वर्ष 38 राहणार केतकी भिंगार याला ताब्यात घेतले. एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल छाया रांधवन यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संदीप सकट हा हॉटेलच्या रूममध्ये बाहेरून महिलांना बोलावून त्यांच्याकडून जबरदस्तीने देह विक्री करून घेत होता. या बदल्यात तो पुरुष ग्राहकांकडून पैसे उकळून स्वतःची उपजीविका भागवत असल्याची खात्री पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या ठिकाणी छापा टाकला. या कारवाई दरम्यान पोलिसांना घटनास्थळी रोख रक्कम, मोबाईल फोन आणि आक्षेपार्ह साहित्य मिळून आले. आरोपीकडून 1720 रुपये रोख आणि 10,000 रुपये किमतीचा मोबाईल जप्त केलाय. संदीप सकट याच्यावर अनैतिक व्यवसाय प्रतिबंध अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. शहरातील गर्दीच्या ठिकाणी सुरू असलेल्या या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली. प्रतिनिधी राणी कासलीवाल, डिजिटल अहिल्यानगर.